नमस्कार मित्रांनो, फडणवीस यांनी अनेकांचे रक्ताचे दाग धुवून त्यांना सरकारमध्ये सामील करून घेतलं। काय आहे बातमी देवेंद्र फडणवीसची ही आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। आपल्या सरकारला खून पाचवाची सवय आहे। बीडचे आका, त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह असलेले फोटो, त्यांचा वावर, त्यांच्या मंत्र्याशी असलेला संवाद हे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात शंका येत आहेत की खरंच न्याय मिळेल का। देवेंद्र फडणवीस फक्त बोलत आहेत की कुणाला सोडणार नाहीत, पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी कितीक जणांना कसं सोडलं आहे आणि कितीक जणांना कसं अडकलं आहे या विषयावर एक SIT नेमली पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी कितीक जणांना सोडलं आहे, कितीक जणांचे रक्ताचे दाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे, किती जणांच्या आक्रोश आणि किरकाळ्या दाबल्या आहेत याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी SIT ची स्थापना केली पाहिजे। बीडच्या हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत असं कळलं, कारण शेवटी ही महाराष्ट्राची बदनामी म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी। एक वाल्मिक कराडला अटक केली, पण बीडमध्ये हा खटला चालवू नये अशी माझी मागणी आहे। हा इतका गंभीर विषय आहे की हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे। महाराष्ट्रात कुठेही खटला चालला तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही। तरीही मानतो की मुख्यमंत्र्यांवर सध्या तरी विश्वास ठेवू। बिल क्लिंटन आम्हाला माहित होता आणि बिल क्लिंटन आला आहेत। देवेंद्र फडणवीसना सगळे प्रकरण माहित आहेत। त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी तसेच जबाबदारीने काम करत आहेत। यासाठी त्यांनी गुन्हेगारी किती मोठा असो त्याचा विचार न करता न्याय दिला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे बीड आणि परभणीतल्या घटनांबाबत आमच्याशी चर्चा करत आहेत, त्याकडे लक्ष ठेवून आहेत, मात्र या प्रकरणात राजकीय वळण मिळू नयेत हा त्यांचा उद्देश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय पाऊल उचलतात हे आम्ही पाहत आहोत। तपासाला एक दिशा आणि गती मिळाली की उद्धव ठाकरे हे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार आहेत। मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। लोकसभेत आम्ही भाजपाचा पराभव केला, विधानसभेच्या वेळी चुका झाल्या, विधानसभेच्या वेळा चुका झाल्या त्या काय होत्या हे सगळ्यांना कळलं आहे। आता मुंबई महानगरपालिकेवर आम्ही आमचा झेंडा फडकल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असंही संजय राऊत म्हणाले। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।